कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. What? डॅडी माशी शिकली. त्या माशीला काय शिंकण्याशिवाय दुसरा उद्योग नाही का? सर्दीचं औषध द्या तिला. बातमी काय आहे? अहो ते सूर्या सगळ्याला भारी पडतोय. म्हणजे कार्यक्रम नाही झाला त्याचा? नाही ना, अहो त्या शशीला सत्यजितला पार झोडपून काढलाय त्यानं. हे मरो त्या पोराचा जीव घेतला का नाही त्यानं? नाही ना, अहो तो बारका म्हणून त्याला सोडून दिला, म्हणजे तसा सोडला नाही, पण जीव नाही ना घेतला त्याचा. हा, फरफटत शाळेत घेऊन गेलाय त्याला. सगळं जुळून आणलं होतं. त्या सरनोबतच्या समोर आहे तर सावज नेऊन सोडलं होतं, त्याची बी शिकार करता येईना त्याला. नावच आहे सरनोबत. त्या सूर्याने बी त्या पोराचा जीव घेतला नाही. ते केलं असतं तरी झालं असतं, कायम जेलमध्ये सडला असता. एक कान धड होईना, कशात कान फाटक्यात पाय. चिरंजीव तयार राहा, हे वादळ आपल्या घरी येणार. आपल्या दाराशी कशाला? कशाला? माकड तुमच्या उशाला कितीदा सांगितलंय तुम्हाला, समोरच्याची पुढची चाल आपल्याला आधीच माहिती पाहिजे. एक नाही, पुढच्या 10 चाली माहिती पाहिजेत. आम्ही सांगतो तो येणार म्हणजे येणार. तर मुलांनो, मी काय म्हणत होतो, ओळखलं काय याला? आमदार शशिकांत सरनोबतांचा बाचा हीच, आणि एवढीच ओळख आहे याची. आणि ह्याचाच माज आहे याला, तोच उतरवायचा आहे आज. काय कसं वाटतं याला बघून? अहो सूर्यकांतराव, नाही सर, नाही. ती आज शांत बसलो ना, तर पुढे जाऊन बाकीच्या वर्गातल्या मुली या सगळ्याचा शिकार होतील, आणि ते मी होऊ नाही देणार. या पोरांना ना पोरी म्हणजे खेळणं वाटतात. मुलगी शिकली, मुलगी जिंकली, या सगळ्यांना याचा त्रास होतो. का? खातर मुलगी असून ती कशी काय जिंकली? मुलगी असून तिने मला कसं काय उत्तर दिलं? मुलगी असून तिचं कसं काय कौतुक होत आहे? त्या सगळ्या गोष्टीने ना त्यांच्या तळपायाच्या मस्तकात जाते. होय, तिच्या आतला पुरुषांना शांत बसू देत नाही. मग असं करतात, पुरींच्या चारित्र्याशी खेळतात. का? का तर नेहमी पुरींनी पुरुषांच्या पायाखालीच राहावं, अशी यांच्या घरातल्यांची शिकवण असती. त्यांची पोरं पण मी अशीच वागणार ना सर. यांच्या नांग्या येळीच नाही ना घेतल्या. ही पोरं पुढे जाऊन हे सगळा समाज नाचवतील. पुरींचं घराबाहेर पडणं अवघडून बसन, आणि ते मी होऊ नाही देणार. काय काय चुकलं? इथून पुढे कुठल्याही मुलीला मी त्रास देणार नाही. वट बागेला पण नाही देणार. एवढे माफ कर दादा. वट वट मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते. हे कळलं पाहिजे. लक्षात ठेव. इथनं पुढं अरे या वर्गातल्याच काय, गावातल्या कुठल्याच पोरीला, कुठल्या पोरानं छेडण्याचा प्रयत्न केला ना, तिची गाठ माझ्याशी. काय बाग्या, तू सांग ना तुझ्या दादाला माझं चुकलं.
मी कधीच तुला त्रास देणार नाही. सांग ना तुझ्या दादाला. ए व्हॉट तुझ्या तर सूर्या, तू कायदा हातात घेऊ नकोस. त्याला कायद्याने शिक्षा होऊ दे. सर, भाग्याच्या बाबतीत जे काही घडलं ना ते प्रकरण हाताळण्याची खरं तर तुमची जबाबदारी होती. तुम्ही या मुलांना समज द्यायला पाहिजे होती. आम्हाला सगळं कळवायला पाहिजे होतं तुम्ही. पण तुम्ही कमी पडलात आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही. अहो नाही नाही, असं का म्हणताय? अहो मला हे प्रकरण कळल्यावर मी शाळेचे ट्रस्टी म्हणून डॅडींच्या कानावर हे सगळं घातलं होतं. काय म्हणजे डॅडींना हे सगळं माहित होतं. सर, मग काय पण काय बोलताय? खोटं बोलू नका. डॅडींना माहित असतं ना तर त्यांनी कधीच याला शिक्षा दिली असती. अहो मी कशाला खोटं बोलेन? वाटलंच तुम्ही त्यांना जाऊन विचारा. या कुठली 7:30 आमच्या मागे लागली, काय कणा झालं, एक कान दडवत नाही. आता आनंदी बैल येऊन काय करतो ते बघावं लागेल. त्यापेक्षा त्याला काबूत कसा ठेवायचा हे ठरवायला लागेल. चिरंजीव, या पुढे काय दिवस आम्हाला विचारशिवाय काय बी करू नका बरं का. हा वय डॅडी. हा. डॅडी आला बैल. त्या हातात कोयता बिता नाही ना? नाही, तू जाय बरोबर. डॅडी, अहो जाऊय बापू, काय ऐकलं आम्ही? रागाच्या भरात काय करून बसलात तुम्ही? रागानं माणसाचा इनाश होतो, इनाश. डॅडी तुम्हाला हे सगळं माहित होतं? डॅडी तुम्हाला हे सगळं माहित होतं, मग का गप्प बसला तुम्ही? माझ्यापासून का लपवलं तुम्ही? डॅडी बोला ना, का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.